चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अतुल आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर रोहन नुकताच झालेल्या मॅच मध्ये देखील सुंदर गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. समोर आहेत आता अतुल, खिलाडी नंबर 1. अतुल एक टॉपचा खेळाडू आहे, अगदी आपण बघितलं तर म्हणूनच त्याला खिलाडी नंबर 1 हे नाव. कारण की टॉप फलंदाजी, गोलंदाजी आणि भरपूर असे काही क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये हा खेळाडू नंबर 1 आहे. कार्य तिथे त्याचं छान आहे, म्हणून त्याला खिलाडी नंबर 1. पहिला चेंडू पाहिला आपण, अगदी वाईड लाईनच्या दिशेने फेकला गेला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलेला हा वाईड. म्हणजे पहिला वाईड म्हणजे पहिली धाव हे एक्स्ट्राच्या रूपाने मिळेल. हो, इथे आपण काय घडलंय तर विकेट मात्र मिळणार आहे अतुलची. मागच्या मॅचचा हिरो मात्र या मॅच मध्ये सरस 0 आणि पहिला पण तर भोपळा न फोडता कॅच मात्र सोपवून मात्र आपण पाहायला मिळतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि पहिला मोठा धक्का 1 या आकड्यावर लागतोय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. धन्यवाद डीजे दरम्यान भरतजी ठाकरे साहेबांचा देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो की येऊन आपण मंचावर विराजमान व्हा. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक या पायगावचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय भरतजी ठाकरे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. बघा न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धीरज धिंडा, भूपेंद्रजी घरत यांची देखील फरमाईश होती की मोहनदादांचं गीत ऐकवा, आणि डीजे ऑपरेटर अगदी त्यांच्या माध्यमातून मोहनदादांचं देखील हे गाणं ऐकवलं गेलं. कारण की आमचे डीजे ऑपरेटर अमर कोहली यांची हीच तर खासियत आहे. आणि मात्र त्यांनी कमेंट बॉक्स ऑन केलाय. मग अनेक असे प्रेक्षक जे जोडले गेलेत आणि त्या प्रेक्षकांची फरमाईश हे डीजेच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळेल. परंतु क्रिकेटपटूंची फरमाईश आहे की स्पर्धा जिंकायची आहे, ती फरमाईश कोण पूर्ण करते ते देखील पाहूया आपण. जाऊया. सफळ झाले होते भरपूर अगदी आपण बघितलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर लेफ्ट हँडेड अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी आपण पाहिलं तर ओळखला जाणारा खेळाडू धीरज धिंडा. मागचं पर्व सुपर खेळ केला होता या खेळाडूने. अफलातून परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दिलं होतं. हो, या वेळेला मात्र आपण पाहिलंय सफळ झाले होते. फाईन लेगला टार्गेट केलं होतं, परंतु फाईन लेग नाही, परंतु लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. नतीजा पाहिला पण ना, बाउंड्री शोधायची होती, बाउंड्री मिळाली आणि मौल्यवान मिळतील. धीरजला 4 धावा, संघाचा होतोय फायदा. धाव फलक पोहोचला जात आहे 5 या आकड्यावर. थँक्यू. अंपायर, यस इट इज अ बॅट. यस, डेफिनेटली बॅटला स्पर्श करून गेलेला म्हणजे फलंदाच्या खात्यामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. अगदी महत्वपूर्ण 4 धावा, कारण की 2 ओव्हरचा मॅच आहे. माहित आहे 2 ओव्हरमध्ये जितका धावा जमा करायचे आहेत ना, तितका आपल्याला फलकावर त्याच्यासाठी प्रयत्न हे मोठेच करावे लागतील. हो, या दरम्यान पाहिलं होतं फलंदाज आधीच सफल झाले होते. एक परफेक्ट चेंडू हाताळला जातोय यष्ट्यांवर आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळते धीरज या खेळाडूची देखील. आणि धक्का क्रमांक 2 जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमला.
थँक्यू डीजे. अगदी आपण पाहते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय दिंडा आलेत. नकद बडा ना पद बडा, अब मुसीबत में होगा कौन खडा, ये सवाल है बडा. कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत विकेट आलेत, अगदी जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, डग आउट मधून सेट होऊन आले होते. खरी ओळख आहे संजयची. आल्याच्या नंतर केलाय धमाका. संजयच्या बॅट मधनं आलेला एक दर्जेदार फटका देऊन जाईल 6 धावा. थँक्यू डीजे. ही तर खासियत संजयची. संजय दिंडाचा धमाका. कारण की धीरजपेक्षा संजय विच व्हेरी डेंजर. कारण की अनेक स्पर्धा अगदी आपण बघितलं ना, तर संजयने देखील गाजवल्यात. उगाचच नाहीये की मागच्या वर्षामध्ये, मागच्या हंगामामध्ये हा टॉप रँकिंग मध्ये आलेला संघ होता आणि नक्कीच फुलातून फटका पाहायला मिळाला. एक चेंडू शिल्लक आहे आणि धावफलक बघा 11च्या घरामध्ये पोहोचलं देखील. अगदी विश्लेषण करायचं झालं तर मग आणखीन एखादा चांगला फटका या षटकाला आणखीन मोठं केलं जाऊ शकतंय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. गॅप मध्ये चेंडू, धाव एक मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, आणि पाहता पाहता 2 मिळतील. अगदी हा देखील फटका विचार तर चांगला होता, परंतु तितका मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. मिळाया 2. टीमची टोटल पोहोचली षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या घरामध्ये. 13 धावा आल्यात. म्हणजेच आता जगदंब टीम देखील विचार करेल की चांगल्या धावा आल्यात, आणखी या 13ला आणखीन थोडं मोठं करूया आणि मग आपण मैदानाच्या आतमध्ये फाईट साठी रेडी राहूया. घेऊ एक ब्रेक पुन्हा एकदा, कारण की सध्या तरी षटक इथे पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा येऊ याचा कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. कमॉन डीजे. पायानं कवरी भूक लागले बघ. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. TSCA ऑफिशियल चॅनलला देखील भरपूर आता प्रेक्षक जोडलेत. त्यांच्या माध्यमातून भरपूर असे कमेंट्स देखील येत आहेत. ओव्हर नंबर 2 समोरच्या दिशेने अगदी तोडला लागलेला चेंडू, जणू काही हा बंदूक मधून निघालेली गोळी, आणि इथे भरणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची झोली 4 धावेने. अगदी आपण पाहिलं तर सरळ बॅटच्या साईडने खेळलेला फटका, आक्रमक शॉट पाहायला मिळाला, चौकार. थँक्यू डीजे. आता चर्चा करावी लागेल या मॅच मध्ये जगदंब या टीमची, कारण की बघा मागील काही चेंडू धावा देऊन जाणारे ठरले, त्यामुळे फ्रंट फूट वर येताना पाहायला मिळते टीम. अगदी आपण पाहिलं तर याच दरम्यान आपण पाहिलं तर मग आता गोलंदाजाने एक पर्याय निवडला, नक्कीच बाउन्सरच्या दिशेने नक्कीच आपण पाहिलं तर मग फोकस केलं. थोडंसं आपण पाहिलं सरप्राईज केलं बॅटर मिलिंदला. अगदी आपण पाहू शकतोय संजय मिलिंद ही जोडी आपण पाहिलं तर दिंडा ब्रदर्स धमाका करण्यासाठी रेडी आहेत मैदानाच्या आतमध्ये, आणि करतील का प्रश्न होता आणि केला. जणू काय मी म्हटलं धमाका करतील का, आणि मनावर घेतला. हा धमाकेदार ठोकला षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. जसं म्हणतायत ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. अब उड़ान भरने के लिए तैयार है टीम जगदंबा. जबरदस्त फटकेबाजी आता दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. हो, खेळायचं होतं ऑन साइडला, चेंडू चाललाय ऑफ साइडला. एक मिळेल, दुसरीचा प्रयत्न होऊ शकतो. घडलंय काय,
घडलंय आणि नक्कीच मी तर म्हणेन की जगदंबा संघासाठी चांगलं घडलंय. अगदी आपण पाहिलं प्रेशर मध्ये आलाय आता साईनाथ टीम. अगदी आपण पाहिलं तर मग धावा येत आहेत. धावा नुसत्या येत नाहीत तर धावांचा पाऊस पडलाय. धाव फळक कधी होतं कुठे होतं आणि जाऊन न पोहोचलाय. आमचे स्कोर सांगतात की 27 या आकड्यावर. ओव्हरमध्ये फेकलेले चेंडू आतापर्यंत आपण बघितले तर 4 आणि ते 4 चेंडू आपण पाहिले ना तर धावा देणारे ठरलेत. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला इथे. कमबॅक केला गेला इथे सिद्धार्थच्या माध्यमातून. 27 धावा सध्या तरी फलकावर. एक चेंडू शिल्लक आहे. अपेक्षा आहे डिमांड आहे. डिमांड पूर्ण केली जाईल का आपल्या खेम्याची आपल्या संघाची. कारण की आतापर्यंत जर आपण बघितलं ना थोडस मोमेंटम जे आपल्याकडे खेचलंय ते बरकरार ठेवायचं असेल तर नक्कीच करावं लागेल आणि तेच केलंय. देख घुमा के सिक्सर च्या सहाय्याने मात्र आपण पाहिलं तर या इनिंगला फिनिश केलंय आणि धाव फलक तब्बल पोचलं गेलं 33च्या घरामध्ये आणि 34 धावांचं लक्ष साईनाथ नवीन पाडा या संघाच्या समोर. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. हाय दम नाही कम कुणाला घाबरत नाही. ए हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. थँक्यू थँक्यू. वन साईड जरा आम्ही देखील थांबवतोय कारण की फरमाईश आहे. कारण की वेळ झाली ना इथे ड्रॉची.
ज्या खेळाडूने मात्र षटकार ठोकला त्यालाच बाद केलं. त्यानंतर आपण बघू शकतो की आता समोर आहेत ते उरलेले चेंडू 4. या 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज हे पूर्ण करायची आहे. तर 23 धावा जर होता पुन्हा एक 10वे चेंडू झेल निर्माण झालाय. कुमार होते तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु अगदी आपण पाहू शकतोय झेल मात्र पकडण्यामध्ये असफल राहिले. परंतु आता जाणीव झाली आहे जगदंब स्पोर्ट्स टीमला की या मॅच मध्ये आम्ही पुढे आहोत. 22 धाव्यांची गरज. अगदी आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 3 आणि मजबूत स्थितीमध्ये अगदी मजबूत स्थितीमध्ये जगदंब टीम आता दिसून आली आहे. अगदी चर्चा करायची झाली आहे ना तर परफॉर्मन्स काय जबरदस्त बॅटच्या सहाय्याने दिले त्यानंतर बॉलच्या सहाय्याने टायमिंग शॉट पाहतोय आपण पुन्हा एकदा. तर टी आर सर्कल मध्ये खेळाडू आहेत किरणच्या माध्यमातून दुसरा झेल कलेक्ट केला जातोय. धक्का लागेल महत्वपूर्ण आणखीन एक दुसरा सायना स्पोर्ट्स नवीन पाडा टीमला. मॅच मात्र आपण पाहिलं तर मग पराभवाच्या छायेमध्ये बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीम नक्कीच दिसते त्यांना की आता आम्ही या मॅच मध्ये एक पाऊल पुढे आहोत. मॅच मध्ये पुढे नाही तर नक्कीच आता एका ट्रॉफीच्या दिशेने देखील जाऊ शकतोय. हे परफॉर्मन्स त्यांचा हे पाहायला मिळालंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात धीरज. अगदी जर चर्चा करायची झाली आहे ना मग भरपूर जगदंब या टीमची करूया आपण. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. अतुल सुरुवातीला थोडेसे कमी पडले परंतु त्याच नंतर मिलिंद ने देखील काय जबरदस्त खेळ केला. संजयने देखील चांगला खेळ केला. समोरच्या दिशेने पण पाहिला पुन्हा एकदा उडवला जातोय पुन्हा एकदा कॅच मात्र परंतु पंचांनी सांगितलं की नो बॉल नो बॉल नो बॉल. नो बॉलचा इशारा. ओ बघा रुमाल पडलाय. मग क्रिकेटच्या नवीन नियमानुसार हे नियमात बसणार नाहीये. तेच कारण की पंचांनी सांगितलं नो बॉल परंतु आता स्क्वेअर लेग पंचांशी चर्चा होताना पाहायला मिळते. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये गोलंदाजी करायला गेला आहे अँड चेंडू रिलीज करण्याच्या वेळेवर मला वाटतंय की नाही आता क्षमा मागितली आहे. तर मग सांगितलं की मग जे नो बॉलचा इशारा दिला होता तो मात्र बदलला गेला आणि फलंदाज मात्र बाद. की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघू शकतो असे नियम जे आपल्याला बघायला मिळाले आहेत. कारण की मग मध्यंतरी नॅपकिन पडतोय किंवा अगदी आपण बघितलं की एखाद्या विकेट किपरच्या मागे जर हेल्मेट असेल हेल्मेटला जरी चेंडू लागतोय तरी देखील आपण बघितलं की मग त्या धावा मात्र पॅनल्टीच्या स्वरूपात मग ग्लोज असो या सगळ्या गोष्टी पण बघितल्या तर क्रिकेटच्या पटलावर आता बदलताना पाहायला मिळतात. परंतु ते पंचांनी दिला होता डिसिजन पुन्हा एकदा माघार घेतलाय. तो जाऊया आपण मॅचच्या दिशेने. शेवटचा चेंडू असेल 22 ची गरज आहे. बघा चेंडू आपटला होता फिल्डर होते तिथे परंतु अगदी आपण पाहिलं तर सामना आहे ना जिंकलाय जगदंब स्पोर्ट्स टीमने. अभिनंदन जगदंब स्पोर्ट्स टीम. अफलातून खेळ त्यांचा राहिलाय. अफलातून बॅटिंग अफलातून बॉलिंग आणि नक्कीच आपण बघितलं तर हा सामना जिंकत तिसऱ्या फेरीतून मात्र वाटचाल डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये तुम्हाला होते. कारण की नशिबाची साथ मिळाली. अगदी ड्रॉ मध्ये अगदी बाय मिळाली तुम्हाला. मग तुम्ही चौथ्या फेरीमध्ये म्हणजेच काय तर त्या निर्णायक मुकाबल्यामध्ये आणि तिथून एक संधी तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये येण्यासाठी. परंतु त्याच्यासाठी देखील मेहनत करावी लागेल. कारण की आता 2 संघ मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण की 2 चांगले संघ एका बाजूने आपण बघितलं आकाश तर दुसऱ्या बाजूने राहुल असं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल.